सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत. जय भीम सर, जय भीम. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय सर. जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. तर सुरुवात इथूनच करू. जो आता शेलाताईंनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यांचं आनापान हे त्यांना पायातून पण जाणवलं. तर आनापान हे तर पायातून होऊ शकत नाही, पण जाणवतं. तर ॲक्च्युली ते आनापान नसतंय. कारण जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो, आता हे कायेमध्ये उतरल्यानंतर येणारे अनुभव आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट होतो, स्वतःमध्ये उतरतो, कायेमध्ये उतरतो. आता कायेमध्ये उतरतो म्हणजे काय? आपण जिवंत जाणीवांमध्ये उतरतो. जाणीवा. कारण ही काया जिवंत आहे, म्हणजे त्याच्यात जाणीवा आहेत. आणि जाणीवांची जाण येते, जाणीवांचं भान येतं, जाणीवांची सती येते. त्याला आपण वेदनानुसती म्हणतो. आणि या वेदना ज्या आहेत, जाणीवा, फिलिंग्स, या संपूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत. आपण आनापानच्या जाणीवांच्या निमित्तानं आपण आनापान पाहतो. आणि त्याची जेवढी जास्त सती असेल तेवढे जास्त ते आनापान प्रक्रिया जाणवते. ती शरीरातली आनापान श्वासोच्छवासाची प्रक्रिया जाणवते. ब्रिदिंग सिस्टम. आणि जेवढी सती आतमध्ये त्या पातळीवर व्यापक होत जाते, विस्तारत जाते, तेवढं आनापान आपल्याला भरीव जाणवतं. भरीव मग ते छातीमध्ये जाणवेल, पोटामध्ये जाणवेल, संपूर्ण धडामध्ये जाणवेल. परंतु धडामध्ये फक्त आनापान चालू नाही, किंवा त्याच्यातून आपण आणखीन पुढे गेलो अगदी डोक्यापर्यंत आणि खाली तळपायापर्यंत. आपण जेवढे सखोल जातो, तेवढ्या तिथल्या तिथल्या जाणीवा आपल्याला जाणवतात, फिलिंग. आणि आपल्याला असा भास होतो की सगळीकडे आनापान चाललंय. तर आनापानच्या निमित्ताने आपण त्याच्यात उतरतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते आनापान चालू आहे. प्रत्यक्षात ते रक्ताभिसरण पण असू शकतं. कारण रक्ताभिसरण संपूर्ण शरीरामध्ये चालतं. आनापान हे तरी आपलं या धडामध्ये, म्हणजे खांद्यापासून कमरेपर्यंतच्या पोकळीमध्ये आतमध्ये आन आणि अपानची जी हालचाल चालू आहे, मुवमेंट चालू आहे, ती मुख्यतः आपल्याला फुफ्फुसामध्ये म्हणजे छातीमध्ये जाणवते. कारण छातीमध्ये ते आकुंचन प्रसरण होतं. असं होतं किंवा असं होतं. आणि ते होण्यासाठी छाती छाती आणि पोट याच्यामधला जो काही पडदा आहे, ज्याला डायफ्राम म्हणतात, ज्याला श्वासपटल म्हणतात, त्या श्वासपटलाचं पण आकुंचन प्रसरण, हालचाल, मुवमेंट चाललेली असते. त्यानुसार पोटामध्ये पण हे चाललेलं असतं, आकुंचन प्रसरण चाललेलं असतं. म्हणून आता जसं आपण लहान बाळाचं पोट पाहतो, आपण अगदी नवीन जन्मलेल्या बाळाचं, तर त्याचं पोट एकदम फ्लेक्झिबल असतं, अगदी लवचिक असतं. आणि ते आनापानच्या हालचाली स्पष्ट दिसतात. ते म्हणजे श्वासोच्छवासाच्या हालचाली स्पष्ट दिसतात. आणि जसजसे आपण मोठे होते तसतसं आपल्यावर जे ताणतणाव जे असतात त्याच्यामुळे आणि ताणतणाव आणि इतर खाण्यापिण्याच्या सवयी, टेन्शन, प्रेशर, ह्याच्यामुळे आपलं पोट थोडंसं नाही, चांगलं कडक बनतं, कडक. त्याच्यानंतर आता जे लोक व्यायाम वगैरे करतात त्यांचं पोट पण कडक बनतं. काय सिक्स पॅक वगैरे म्हणतात ना,
असे जे ज्यांचे असतात तर त्यांचं पोट हे कडक बनतं आणि त्याच्यामुळे तिथली अशी जी हालचाल असते, मुवमेंट असते, ती लहान बाळासारखी फ्लेक्झिबल नसते, कारण जी त्यातला जो मांसल भाग आहे तो कडक झालेला असतो आणि तो जेवढा लवचिक असतो तेवढ्या त्या हालचाली जास्त जाणवतात. आणि हे सगळं करणार ऍक्च्युअली मेंदू असतो. मेंदूपासून पाठीमागून अं, जे मज्जातंतू, कारण जो मज्जारज्जू जो आपल्या पाठीच्या कण्यातून खाली आणि सगळ्या शरीरभर पसरतो, म्हणजे इथून त्याला त्याला फाटे फुटत जातात, नाही सगळ्या शरीरभर त्याचे फाटे फुटत जातात, अगदी बरगड्यांमध्ये सुद्धा आणि खाली पोटामध्ये, खाली पायापर्यंत, पायाच्या तळव्यांपर्यंत सगळीकडे. तर ते ती मज्जा, तो मज्जारज्जू आणि त्याच्यातून निर्माण होणारे, त्याला त्याच्यातून निघालेले अशी मज्जातंतूंचं जाळं, छोटं 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 जाळं हे सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे. तसं रक्ताभिसरणाचं जाळं पण संपूर्ण, रक्तवाहिन्यांचं जे जाळं आहे ते अगदी शेवटपर्यंत पोहोचलेलं आहे. ते फुफ्फुसाच्या अवतीभोवती पण आलेलं आहे. त्यातले पापुद्रे, ज्याला अं, रक्तवाहिन्यांचे जे शेवटचे जे काही छोटी छोटी टोकं असतात, जे आपण अगदी एकदम मायन्यूट, एकदम छोटे असतात, ते ते पापुद्रे असतात फक्त. तिथपर्यंत ते रक्त पोहोचतं फुफ्फुसाच्या अवतीभोवती. आणि आतून आनापान चालू आहे. तर आनापानची जी काही, ज्याला आपण हवा म्हणतो, आन म्हणजे श्वासातली हवा, तर हवेतला जो ऑक्सिजन आहे तर त्याचे पण ते फुफ्फुसामध्ये जे वायुकोश, ते इतके छोटे छोटे होत जातात. वायू त्या म्हणजे वायू घेऊन जाणाऱ्या त्या वाहिन्या आणि नंतर ते कोश, वायुकोश, आणि त्यांचे आवरण इतकं पातळ बनतं की ते, आणि बाहेरून असलेल्या रक्तवाहिन्यांचे ते पापुद्रे, आणि इकडून श्वासातले वायुकोश यांचं आतल्यात जे काही अंतरक्रिया होते, तर हवेतला ऑक्सिजन रक्तात मिसळतो, फुफ्फुसातल्या हवेतला ऑक्सिजन रक्तात मिसळतो, रक्तातला जो काही दूषित वायू कार्बन डायऑक्साईड हा फुफ्फुसात येतो आणि मग अपान होतं. सगळं साठल्यावर ते अपान, आणि ही फार वेगानं चालणारी ही हालचाल आहे. आणि मग नंतर शुद्ध रक्त ते पुढे फुफ्फुसातून शरीरभर, आणि शरीरातून परत अशुद्ध रक्त हृदयाकडे, आणि ते असं ती सर्वसाधारण प्रक्रिया. पण आपण शरीरशास्त्र नाही बोलत, मला शरीरशास्त्र पूर्ण माहिती नाही, त्यामुळे ते आपण जाणीवांत थोडंसं जे आपल्याला जे जाणीवांचा अभ्यास आहे, आपला आपला जो अभ्यास आहे, सतीचा अभ्यास, हा जाणीवांचा अभ्यास आहे. जे काय फील होतं, काय जाणवतं, त्याचा अभ्यास आहे. तर आपल्याला आता हे बारीक हे हे जाणवणार नाही, ह्या छोट्या रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसातले वायुकोश हे जाणवत नाही. पण ते थोडंसं हे सांगण्यासाठी मी बोललो हे की आनापानचं काम जे आहे ना, ते तेवढ्या पातळीवर ते संपतं तिथं. आनापानी फुफ्फुसाच्या बाहेर येणार नाही. हालचाली मात्र ते सगळीकडे जाणवणार, श्वासाच्या निमित्तानं. नंतर मग रक्ताभिसरणाच्या निमित्तानं पण चालणारे रक्तवाहिन्या, रक्ताचं जे अभिसरण आहे, वर खाली संपूर्ण शरीरभर, ते पण आपल्याला जाणवू शकतं, जर आपली सती तेवढी आतमध्ये एकरूप झाली तर ते रक्ताभिसरण पण आपल्याला जाणवू शकतं.
आतड्यातील पचनक्रियेच्या हालचाली पण जाणवू शकतात. आणि मेंदूतून निघालेलं मज्जासंस्थेचं जाळं जे संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे, तर खरं म्हणजे जाणीवा त्याच्यात असतात. जाणीव जाणवतं जिथं, कारण तो जिवंतपणा आहे. तो मज्जासंस्थेतला तो जिवंतपणा आहे आणि त्याच्यामध्ये त्या जाणीव आहेत आणि त्या जाणीव आपल्याला जाणवतात. त्याला आपण सती म्हणतो. जाणीवांचं भान येतं. हा, हे असं असं चाललेलं आहे. त्याचा जो ताईंचा अनुभव आहे, शिलाताईंचा, तो पायातून अनापान होतं. तो त्याला आपण काय म्हणू की ते आपण अनापान जाणवतं म्हणून आपल्याला वाटतं ते तिथपर्यंत गेलं की काय. तर तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही. त्या त्या मेंदूतून निघालेल्या त्या मज्जा संस्थेच्या या मज्जातंतूंच्या त्या जाणीवा आहेत, जे आपल्याला अशाही हातामध्ये जाणवतात. असं असं जरी आपण हात अनुभवला तरी आपल्याला त्याच्यामध्ये त्या जाणीवा होतात. तशा पायामध्ये पण होतात. पण पायामध्ये तेवढ्या स्पष्ट होत नाही जेवढ्या हातामध्ये होतात. आणि ती ऊर्जा आहे, ती याच्यामध्ये एक प्रकारे ऊर्जा आहे. ती ऊर्जा पण आपल्याला जाणवू शकते. आणि ही ऊर्जा, जर दोन्ही हाताची ऊर्जा तुम्ही करून पहा बसल्या बसल्या. आता आत्ता करून पहा. हे दोन्ही हाताचे पंजे असे समोरासमोर धरले आणि थोडासा मागे पुढं केलं, तर त्यातलं जे काय म्हणतात, त्यातलं जे आकर्षण आहे, कारण ते कनेक्टेड आहेत, एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ते. आणि तुम्ही जसं त्याला असं मागे पुढे करत 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 तुम्ही असा अनुभवाल त्याला, तर ती ऊर्जा आपल्याला जाणवते. म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर पण ऊर्जा आहे, आपल्या अवतीभोवती. त्याला ऑरा म्हणतात, त्याला वलय म्हणतात. तर आपल्या शरीराच्या बाहेर पण ते वलय असते. तसं आता हे इथं हातामध्ये आपल्याला ते जाणवू शकतं. आणि त्याला थोडंसं असं जर करून पाहिलं, आणखीन जाणवेल. जणू काय ती ऊर्जा अशी गोल गोल फिरते. असं केलं तर ते दोन्ही मधलं जे काही आकर्षण आहे ते आपल्याला जाणवतं. आणि ते जेवढं लांब न्याल तेवढं जाणवतं. करून पहा. तर ही ऊर्जा आहे. आता काही थेरपीज अशा आहेत, काही उपचार, अं, कारण हे जे आहे हे हे याच्यामध्ये ऊर्जा असल्यामुळे कसं आहे की आता आशीर्वाद मुद्रा जी देतात ना, ते त्याच्यामुळं ते असतं, त्याचा तो परिणाम होतो. ते नैसर्गिक आहे, ते त्याच्यात काय असं दैवीन चमत्कार असं काही नाही. इथं ही ऊर्जा आहे. ती ऊर्जा आहे आणि ती प्रत्येकाच्या हातात असू शकते. आणि तुम्ही जेवढे ते आतमध्ये असता, म्हणजे सतीमध्ये येता तुम्ही, सतीपठ्ठान जेवढं आतमध्ये आपली जागृती एकरूप होते सगळ्या शरीरामध्ये, तसं ते जास्त जाणवतं. आणि तो एक अभ्यास आहे. आणि काही काही थेरपीज अशा आहेत की ज्याला जसं आता रेकीमध्ये आहे, किंवा प्राणी हिलिंग नावाचा जो प्रकार आहे. आता इथं आपल्यामध्ये एक फार मोठे प्राणी हिलिंगचा मोठा अनुभव असणारे किरण कांबळे आज आले नाहीत. अं, ते असते तर त्यांनी तुम्हाला लगेच त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त त्यांनी सांगितलं असतं. कारण ते त्यातले अभ्यासक आहेत आणि त्यांनी काही ते उपचार पण केलेले आहेत त्यांनी. आणि थोडंफार मी पण शिकलो. परंतु मी जरा थोडं सावध हे करतो, कारण ते
टेक्निक जे आहे ते ऊर्जेचं टेक्निक जे आहे, अं, ते ऊर्जेचं टेक्निक जरी लक्षात आलं तरी सावधगिरी बाळगावी लागते. लगेच येता येईल का किरण कांबळे सर? कारण तुमची आता लगेच गरज आहे, ताबडतोब. इथं आल्यावर बोलतो. तर थोडं सावध राहावं लागतं. ते सावध याच्यासाठी, कारण आता तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्ही काहीतरी कराल. कारण एनर्जी बाहेर पडली तर आतली एनर्जी कमी पण होते, लक्षात घ्या. म्हणून थोडं सावधगिरीने ते प्रयोग करायचा आहे. आणि शक्यतो करू नये, पूर्ण माहिती असल्याशिवाय ते करू नये. तर ह्या जाणीव आहेत, ह्या फिलिंग आहेत, त्या वेदना आहेत. आणि त्यांचं भान, जसं आता बाहेर ऊर्जा आपल्याला जाणवते तशी आतली पण जाणवते. कारण जे सती जी आहे ती या अं, जाणीवांचाच अभ्यास आहे, जाणीवांचाच बोधी आहे. आणि ते आतमध्ये जेवढं जाणवतं आपल्या कायेमध्ये, बॉडीमध्ये, तिथं तिथं ते रिलॅक्सेशन येतं. तिथे तिथे ते तिथला ताण कमी होतो. म्हणून आता दुःखमुक्ती म्हणजे काय, की सती जेवढी आतमध्ये मिसळून जाते कायेमध्ये, वेदनांमध्ये, चित्तामध्ये आणि मेंदूमध्ये म्हणजे मनोधम्मांमध्ये, ती जेवढी मिसळत जाते, ते जेवढी ती आत 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 जाते, हे सगळ्या हाडामासामध्ये, तिथले तिथले ताणतणाव कमी होत जातात. हे सोपं तंत्र आहे, म्हणजे ऍक्च्युली ते नैसर्गिक आहे ते. म्हणून ते आपली बॉडी ही सेल्फ हिलिंग करते. म्हणजे आपली आपली आपलं शरीर हे स्वतः स्वतःला बरं करतं. म्हणजे मन मनाला बरं करतं, चित्त चित्ताला बरं करतं. जसं आता आपण पाहतो की आपण काही लागलं आणि औषधोपचार जर केले नाही समजा, तर तो घाव भरून येतो आणि तिथं आपोआप खपली पण धरू शकते, आपोआप. म्हणजे छोटे मोठे खरचटलेलं हे आपोआपच ते बरं होते का, त्याच्यातच ते बरं करण्याची शक्ती आहे. शरीराला, मनातच मनाला बरं करण्याची शक्ती आहे. परंतु ते मनात असेल तर, म्हणजे सती असेल तर, म्हणजे धम्मानुसती असेल तर, त्या जाणीवांमध्ये असतील तर, म्हणजे वेदनानुसती असेल तर, चित्तामध्ये असेल तर, चित्तानुसती असेल तर, कायेमध्ये असेल तर, म्हणजे कायानुसती असेल तर, श्वासामध्ये असणं म्हणजे श्वासाचं भान आहे, म्हणजे आनापान सती आहे. असं ते जितकी सती जागृती आतमध्ये एकरूप होत जाते, तर ते जिथपर्यंत पोहोचू शकते, तिथं तिथं ते मुक्तीचा अं, मुक मुक्तीचा कार्यक्रम आतल्या आत तो चाललेला असतो. मुक्तीची क्रिया, कारण सती मुक्तीच देते, जागृती ही मुक्तीच देते. त्यात अपमाद, म्हणून बुद्धांचा अंतिम जो संदेश आहे, अपमादेन संपादेत. जागृतीपूर्वक पहा, प्रयत्न करा, आणि प्रयत्न तो आपल्यामध्ये करायचा आहे तो. तर तिथंच ती निब्बाणाची, दुःखमुक्तीची तो अनुभव येतो. परंतु हे फार हळूहळू, क्रमशः क्रमशः आणि थोडं 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 जातं, कारण ती गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत लगेच कारण तो गुंता आधी सुटतो. ते सतीनं तो आतला गुंता सुटतो. मग गुंता सुटल्यानंतर ते वाट मोकळी होते जणू काही, आणि वाट मोकळी झाली की मग ती पुढे पुढे जाते. म्हणजे त्याला सती पठ्ठाण म्हटलंय.
सतीचं पठ्ठाण, प्रस्थान, पुढे पुढे जाणे, आत आत जाणं, आणि मग ते सगळ्या याच्यामध्ये एकरूप होतं. तर किरण कांबळे सर, तुम्ही येण्याच्या अगोदर आम्ही प्राणी किलिंगवर बोलत होतो, म्हणून तुम्हाला ताबडतोब बोलवलं इथं. आणि इथं सांगितलं मी तुमच्याबद्दल की प्राणी ची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेबद्दल, आतल्या शक्तीबद्दल अधिकृतपणे बोलणारे किरण कांबळे आहे, म्हणून तुमच्या नावाचा मी इथे उल्लेख केला. आणि तुम्ही इथे नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच फोन करून एखाद्या डॉक्टरला बोलावल्यासारखं तुम्हाला लगेच बोलून घेतलं. आणि तुम्हाला जर आत्ता त्याच्याबद्दल काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, किंवा शेवटी बोलू शकता का? शेवटी बोल सर. शेवटी बोला. ओके ओके ओके. तर आपल्या चर्चेची जी सुरुवात झाली ती शिला सोनवणे मॅडमच्या अनुभवातून झाली. आणि त्यांना पायाच्या तळव्यामध्ये श्वास जाणवला, अनापान जाणवला. तर त्याचं स्पष्टीकरण करता करता आपण इथपर्यंत आलो की त्या जाणीवा ज्या आहेत पायातल्या किंवा कुठेही जाणवणाऱ्या, त्या 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 ठिकाणच्या मज्जासंस्थेच्या जाणीवा आहेत. म्हणजे मेंदूतून जी मज्जासंस्था शरीरभर पसरलेली आहे, तिथल्या त्याच्या त्या जाणीवा आहेत. रक्ताभिसरण रक्ताभिसरणाचा आपण, ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, ब्लड प्रेशर आहे. तर ब्लड प्रेशर हे हृदयातून सगळ्या शरीरभर आणि शरीरातून हृदयाकडे असं ते धगधग जी चालते ना आपली, असे बिटिंग, हार्ट बिटिंग, हृदयाची जी धडधड चाललेली असते, तर ते दणके आहेत ते. आणि ज्यांनी आता कधी कधी याच्यावर आपल्याला ते प्रत्यक्ष आपल्याला आपले दणके हे जाणवतात, हे बाहेर नाही दिसणार, परंतु बाहेरचे आपण ते हे पाहतो आपण काय, ते मशीन जे दिसतं ना, तर ते पंपिंग ते असं दिसतं, जाणवतं ते हृदयाची धडधड. आणि त्याच्या आत जे काही चाललेलं असतं त्याचे चित्र किंवा त्यातलं ते फंक्शन, म्हणजे हृदयाचे जे 4 कप्पे आहेत आणि त्याच्यात ज्या काही वेगवेगळ्या नलिका अशुद्ध रक्त आणून सोडतात, त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या शुद्ध नलिका, ज्याला रोहिणी म्हणतात, रोहिण्या, आत येणाऱ्या नीला आहेत, बाहेर पडणाऱ्या रोहिणी म्हणतात त्याला, रोहिण्या आहेत. तर त्या रोहिण्या शुद्ध रक्त सगळ्या शरीरभर पसरवतात, आणि शरीरातलं अशुद्ध रक्त नीलाद्वारे हार्टमध्ये येतं, आणि मग ते फुफ्फुसाच्या अवतीभोवती शुद्ध होतं. आता त्यातले अनाटॉमी, त्यातलं जे काही शास्त्र आहे ते मला पूर्ण माहिती नाही. पुन्हा तो किडण्यांशी त्याचा जो संबंध आहे वगैरे, ते मला काही जास्त माहिती नाही. नाहीत जास्त म्हणण्यापेक्षा, कारण ते प्रत्येक, ते मेडिकल सायन्सचा जो अभ्यास आहे. तर पायाच्या तिथं जे जाणवतं ते ते तिथल्या जाणीवा आहेत त्या, ते श्वास नाही. तो एक आपल्या मनातला विचार आहे. ते तुम्ही म्हणालात शीला सोनवणे मॅडम, माझ्या मनातला विचार आहे. बरोबर आहे, तो फक्त मनातला विचार आहे. प्रत्यक्षातला जो प्रत्यक्षातली जी जाणीव आहे ती मज्जासंस्थेची आहे. शेवटी महत्वाचा मुद्दा असा आहे की कायेमध्ये उतरायचं आहे. कायानुसतीमध्ये म्हणजे आपला मुख्य विषय हा सतीपठ्ठांचाच आहे. लक्षात घ्या, आपला आपला हा जो वर्ग किंवा आपला हा जो वर्कशॉप चाललेला आहे, हा सतीपठ्ठांचा, ज्याला आपण जागृती म्हणतो. सती म्हणजे जागृती आहे, भान येणं आहे, अस्तित्वाचं, जीवनाचं भान येणं आहे. आणि ते भान मुख्यतः
4 पातळ्यांवर येतं. काया, जाणीवा म्हणजे वेदना, चित्त म्हणजे भावना, इमोशन किंवा इच्छा, आकांक्षा, तृष्णा, जिथं मुख्य प्रॉब्लेम आहे, जो मुख्य कारण आहे ते दुःखाचं, तृष्णा दुःखाचं मूळ. आणि चौथं जे आहे ते मनोधम्म, म्हणजे मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया म्हणून आपल्याला जे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जे जाणवतं, आपल्याला डोक्यात जाणवतं, आपल्याला नाही माहिती मेंदूत जाणवतं म्हणजे काय होतं. पण जे काही विचार नावाचं जाणवतं, ज्याचं आपल्यावर टेन्शन येतं, ज्याचं हार्टवर टेन्शन येतं, ज्याचं शरीरावर टेन्शन येतं, ते टेन्शन आपल्याला जाणवतात किंवा त्याच्यातून मुक्ती जाणवते. पण काया, वेदना, चित्त आणि ही मनोधम्म ह्या 4 पातळ्यांवर अं, ज्या जाणीव आहेत, फिलिंग आहेत, त्याचं भान येणं, ते हे सतीपट्ठांमधून दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. म्हणजे कायाच्या पातळीवरचं भान म्हणजे कायानुसती, जाणीवांच्या पातळीवरचं भान म्हणजे वेदनानुसती, वेदना म्हणजे फिलिंग. फिलिंग मध्ये जाणीवा म्हणजे जाणलं जातं म्हणून त्याला जाणीवा म्हणतात. कारण वेदनामध्ये विद विद म्हणजे जाणणे, विद विद मीन्स टू नो, जाणणे. तर जाणीवांमुळे जाणवतं, म्हणून जाणीवा हाच बेस आहे सगळ्या अभ्यासाचा. पण जाणीवा वेगळ्या नाही, वेगळ्या आहेत. श्वासात पण जाणीव आहेत, शरीरात पण जाणीव आहेत, सगळीकडे. इच्छा, आकांक्षा ह्या पण जाणवतात, ह्याच्यातही जाणीव आहेत. मेंदूतही जाणीव आहेत, म्हणजे विचार प्रक्रियेत पण जाणीव आहेत, म्हणजे मज्जासंस्थेत पण जाणीव आहेत, डोळ्यात पण जाणीव आहेत. म्हणजे म्हणून डोळ्यांना दिसतं हे जाणवतं, डोळ्यांना काही त्रास झाला तर जाणवतं, कानात काही त्रास झाला जाणवतं, ऐकू येतं हे जाणवतं, गंध जाणवतो, चव जिभेला जाणवते, कायेचा स्पर्श कुठेही स्पर्श करा जाणवतो. किंवा आता आपण जे काही प्राणी खिलिंगचं जे थोडंसं पाहिलं, तर ते जाणवतंय. तर त्या जाणीव आहेत, त्या वेदना आहेत, त्या फिलिंग आहेत. त्या फिलिंगची सती, त्याचं भान येणं म्हणजे त्यातला सूक्ष्मपणा जाणवणं. तर ते सती म्हणजे हे आहे हे सांगते. जागृती काय सांगते, हे असं असं चाललेलं आहे, असं असं आहे. आन असेल तर हा आन आहे, अपान असेल तर अपान आहे, छोटा असेल तर छोटा आहे आन, मोठं आन असेल तर मोठं आन आहे, छोटं अपान असेल तर छोटं अपान आहे. ज्याला दीर्घ ह्रस्वासी शब्दप्रयोग आपल्या त्या आनापानसती सुत्तामध्ये वापरलेले आहेत. ती पुस्तकं सगळ्यांकडं असावीत. छोटं पुस्तक आहे. मी तुम्हाला ते कसं मिळेल हे ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी म्हणतो. आनापानसती सुत्त हे मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे. तर हे 118 नंबरचं मध्यम निकायमधलं सुत्त आहे. ते जसंच्या तसं नाही, याला मी छोटं केलेलं आहे. आणि आपल्या सती साधनेच्या अनुषंगानं त्याचं मी भाषांतर केलेलं आहे आणि त्याला थोडंसं वेगळे शब्द टाकून वेगळं बनवलेलं आहे. ते तसंच्या तसं सुत्त नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस थोडीशी सोपी जाते. तर त्याच्यात हे शब्द आलेले आहे जे मी आत्ता बोलतोय, की ह्रस्व श्वास असेल तर ह्रस्व श्वास म्हणजे छोटा, दीर्घ श्वास असेल तर दीर्घ श्वास म्हणजे आ ना, ह्रस्व अपान असेल, छोटा उच्छ्वास असेल तर छोटा उच्छ्वास म्हणजे अपान, मोठा उच्छ्वास असेल तर मोठा, म्हणजे जे काय असेल ते तसं. मुद्दाम छोटा घ्यायचा नाही, छोटा सोडायचा नाही. जसा असेल तसा पाहणं, अनुभवणं, याला सती म्हणतात. आणि ते संपूर्ण आन आणि अपान प्रक्रिया पाहणं याला आनापान सती म्हणतात. आणि जे जसं आहे, जसं चाललेलं आहे तसं पाहणं, मुद्दाम श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही. इथं घ्यायचा, इथं पाहायचा आणि तिथं पाहायचा आणि इथं स्पर्श होतं आणि इथं नाही काही. ती इच्छाशक्ती लावणं आहे, मग ते ध्यान बनतं. मग
ध्यान हे इच्छाशक्तीच्या बळावर चालतं. कमी असं पाहिल, काही लोक त्याला काउंटिंग जोडतात, मग ती इच्छाशक्ती लावतं. कमी एक म्हणेल, एक, आणि मग दोन, मग तीन, मग घेताना आणि सोडताना. म्हणजे मग ते घेणं सोडणं आहे. ते येतं जातं ते नाही पाहत आपण. श्वास आपण येताना आणि जाताना पाहत नाही, आपण घेताना आणि सोडताना पाहतो. घेणं आणि सोडणं याच्यामध्ये इच्छा लावतो आपण, इच्छाशक्ती. कारण मुद्दाम घेतो, मुद्दाम सोडतो. तर येणं आणि जाणं जे आहे नैसर्गिक, तो सतीचा विषय आहे, तो जागृतीचा विषय. आणि जागृतीला काहीच, सतीला काहीच करावं लागत नाही. जे चाललेलं आहे तेच पाहायचंय, त्याचाच अनुभव घ्यायचा आहे. त्याला सती म्हटलेलं आहे. तर मग कायेमध्ये जे आहे ते, जे चाललेलं आहे ते, आता काया ही म्हणजे डोक्यापासून कायापर्यंत सगळी कायात आहे. तर आतमध्ये जे जे काही चाललेलं आहे ते शरीरशास्त्र सांगतं तसं नाही जाणवणार. ते आपल्या जाणीव आपल्याला जे दाखवतील तेवढंच आपल्याला जाणवणार, आणि ते जागृतीने सतीने जाणवणार. म्हणून कायानुसती, कायातल्या जाणीवा, मग चित्त जसं असेल तसं, जे निर्माण होतात, ज्या भावना, पाहिजे नको, लोभ द्वेष, असं पाहिजे तसं पाहिजे, असं नको तसं नको, इतकं पाहिजे इतकं नको, या पाहिजे नकोच्या जाणीवा म्हणजे अतिरिक्त पाहिजे नको म्हणजे लोभ आणि द्वेष आहे. आणि ज्या जाणवत नाही त्याला मूर्छित वेदना म्हणता येईल, किंवा मूर्छित चित्त. म्हणजे त्याच्यामध्ये अं, स्पष्ट लोभ आणि द्वेष दिसत नाहीत, पण काहीतरी आतमध्ये आहे चाललं, म्हणून ते आतमध्ये ताण आहे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या चित्तामध्ये तो ताण तणाव आहे. म्हणून आपल्याला कळो नाही तर नाही कळो, त्याचं भान असो नाही तर नाही नसो, असो किंवा नसो, दुःखाच्या जाणीवा सतत आतमध्ये चालू असतात. पण ते आपल्याला जाणवत नाही, कारण आपला तिथं संपर्क नाही, म्हणजे सती नाही. म्हणून ते वेदनानुसती, चित्तानुसती, त्याच्यानुसार चाललेले विचार, किंवा इंद्रियांच्या विषयानुसार चालणारे विचार, किंवा मेमरीनुसार चालणारे विचार, त्याच्यानुसार निर्माण होणाऱ्या चित्तातल्या जाणीवा, म्हणजे ज्याला आपण भावना म्हणतो. मग त्या भावनांचा परिणाम म्हणजे आपल्याला भय असू शकतं, किंवा काय म्हणतो आपण, भय असू शकतं, एकटेपणा असू शकतो, किंवा खचून जातो आपण, डिप्रेस होतो, किंवा अति उत्साहित होतो, किंवा अति खचून जातो. ज्याला चंचलता आहे, किंवा उद्धच्च कुकुच्च, किंवा थीनमिद्ध म्हणजे खचून जाणे, दबून जाणं. म्हणजे त्याला आपण आळसात, असं चित्त काय होतं, आळसात जातं, निष्क्रिय होतं, काही करायची इच्छा होत नाही. किंवा मग काही मनासारखं थोडं झालं तर मग ते चंचल होतं, मग ते काय म्हणतात, उसळ्या मारतं. जसं लहान बाळ नाचतं तसं मोठी माणसं पण नाचतात. तर ते नाचणं म्हणजे अति आनंद, आणि अति दुःख म्हणजे खचून जाणं. तर त्या चित्ताचा आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे तो आपल्याला जाणवतो. आणि पुढे विचार प्रक्रिया, ह्याचं सगळं जे आहे हे सतीच्या सती पठ्ठांमध्ये, सतीच्या प्रस्थानामध्ये, म्हणजे सती पुढे पुढे जात जात जेवढी सगळीकडे त्याची वो घुलमिल जाती है, सगळं संपृक्तता, काय, जसं आता एकरूप होते. आपली काया आणि सती वेगळी नाही राहत.
वेदना आणि सती वेगळी नाही राहत. चित्त आणि सती वेगळी राहत नाही. मन आणि सती वेगळी राहत. सगळं एक इंद्रिय आणि सती वेगळी नाही राहत. सगळं एकरूप होतं. एक एक होतं. इथं मग ते अं, सगळे सगळे ताणतणाव ते कमी कमी होत होत ती स्थिर अवस्था आहे ती समाधीची अवस्था. तर आपला आपलं ध्येय ते आहे. खरं म्हणजे आपलं ध्येय समाधीच आहे. त्याला आपण समाधी कशा अर्थानं पाहतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण समाधी नाही समजली तरी आपल्या चित्तातला विस्कळीतपणा, मनातला विस्कळीतपणा, जाणीवांमधला विस्कळीतपणा, विचारातला विस्कळीतपणा, इच्छा आकांक्षांचा संघर्ष, तृष्णांचा संघर्ष, जो जे यातना निर्माण करतात, दुःख निर्माण करतात, त्या सगळ्यांना शांत होऊन, त्या सगळ्यांचं शांत होणं, हे निब्बाण, हा आपला उद्देश आहे. आणि ते आपल्याला साधलं पाहिजे. त्याच्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे. बाकी कोणताही दुसरा आपला उद्देश नाही, नसला पाहिजे. कारण त्याच्यासाठी धम्म आहे, शिकणं आहे. म्हणून लोक पटापट बुद्धाच्या काळात पटापट मुक्त झाले. पटापट, अक्षरशः काही क्षणात. काही आता आपल्याला ऐकता ऐकता जर मुक्ती मिळाली तर चांगली गोष्ट आहे. पण एवढ्या सहज होत नाही ते. कारण तर आपली साधना ती तेवढी सखोल जावी लागते आणि जीवनाशी एकरूप व्हावं लागतं. आपल्या जगण्याशी एकरूप व्हावं लागतं. पण आपलं जगणं आपल्याबरोबर नसतं. आपलं जगणं व्यवहारात जास्त असतं. बाहेर, ज्याला आपण व्यवहार म्हणतो, आपण बाहेर जास्त असतो, आत कमी असतो. काही लोक इतकी आतमध्ये गुंतून जातात का ते बाहेरचं विसरून जातात. ते दुसरं टोक आहे. ती मिथ्या समाधी आहे. मिथ्या समाधी ही पण समाधी आहे, परंतु ती टेम्पररी समाधी आहे. टेम्पररी समाधीमध्ये माणूस गुंतून जातो, मग तो तिथून लवकर बाहेर येऊ शकत नाही. आणि काही माणसं बाहेर अनेक विषयांमध्ये समाधी लावतात. अनेक गोष्टींमध्ये त्यांचं मन अडकतं. कधी कधी एखाद्या गोष्टीमध्येच बाहेर जास्त अडकतं, विषयामध्ये अडकतं, वितर्कामध्ये अडकतं. तर ते तिथं पण तात्पुरतं समाधीमध्ये जातं, आतमध्ये पण समाधीमध्ये जातं. आणि सम्यक समाधी जी आहे ते दोन्हींचं भान आहे. म्हणून आपल्या सम्यक समाधी हा आपला अंतिम उद्देश आहे. त्याच्यामध्ये निब्बाण आहे, त्याच्यामध्ये बुद्धत्व आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण जागृती आहे. ते आपल्याला अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतो. आपण ज्या गाथेचा आज अभ्यास करणार आहोत, होतो नाही आहोत, मी करणार होतो म्हणजे मी तिथून सुरुवात करणार होतो, परंतु शिलाताईंच्या त्या प्रश्नामुळे ते तिथून सुरुवात झाली. हे कारण ही सती ही वर्तमानातूनच सुरुवात होते. सतीची सुरुवात दुसरीकडे कुठून होते. आत्ता काय घडतंय, डायरेक्ट अनुभव काय आहे, डायरेक्ट लगेच आत्ताचा वर्तमानातला या क्षणातला, तिथूनच सुरुवात होते खरं म्हणजे सतीची. आणि सती तिथून सुरुवात होते आणि पुढं पुढं जाते. तर पुढं पुढं जाताना जिथं जे असतं तिथं त्याची सती. पुढं पुढं जाताना जे अनुभव येतो त्याची सती. मग ते पठाण म्हणजे प्रस्थान, म्हणून ते गती आहे. सती ही गतिशील आहे. सती ही स्थितिशील नाही, एका जागची गोष्ट नाही. ती एका जागी असलेली गोष्ट नाही, ती गतिशील गोष्ट आहे. आणि ती गतिशील गोष्ट का आहे? कारण सगळं जीवनच गतिशील आहे. श्वासात गती आहे, शरीरात गती आहे, जाणीवात गती आहे, चित्तात गती आहे, विचारात गती आहे, पाहण्यात गती आहे, बोलण्यात गती आहे. अनुभव येतो आणि जातो, येतो आणि जातो, येतो आणि जातो. अनुभव ही स्थिर गोष्ट नाही.
अनुभव ही पण गती आहे, अनुभवांची गती आहे. मेमरीतले अनुभव जरी असतात तरी ते येतात आणि जातात, आठवण येते आणि जाते. आणि त्यावेळची ती सती. म्हणून सती ही गतीमध्ये असते, कारण जीवनच गती आहे. असं हे काम आहे आपलं. तर ही गाथा अशी सांगते, पंडित वग्ग पंडित वग्गातली दुसरी गाथा. आणि आपण आता 77वी गाथा पाहत आहोत. काल मी चुकून 75 बोललो, बहुतेक 76वी गाथा आपण काल पाहिली. आज 77वी गाथा धम्मपदातली पाहत आहोत आणि पंडित वग्गातली दुसरी गाथा आहे. आणि आपण बोलता बोलता ही सगळी जी चर्चा केली, त्या चर्चेतून आपण या गाथेपर्यंत आलो. आता या गाथेचा अर्थ कसा निघतो बघा. ओवदेयानुशासेय असभ्याच निवारे सतं हिसो पियो होती असतं होती अप्पियो. याच्यात याचा अर्थ असा सांगितलाय की जो उपदेश करतो, सांगतो, धम्म सांगतो, जो उपदेश करतो, अनुशासन स्वतः करतो आणि सांगतो. ओवदेय, वदेय म्हणजे सांगणे, आणि अनुशासेय म्हणजे अनुशासन सांगणे किंवा काय करायचं ते सांगणं. म्हणजे धम्म कसे काम करतात हे सांगणं. तर हे जो सांगतो, आणि असभ्याच निवारे, जे असभ्य आहे, जे अनुचित आहे, जे घातक कर्म आहे, असभ्य कर्म आहे, त्याचं निवारण करायला सांगतो किंवा स्वतः करतो किंवा सांगतो. तर पुढं असं म्हटलेलं आहे की अशी माणसं सत्पुरुषांना प्रिय असतात, आणि जे सत्पुरुष नसतात त्यांना ती अप्रिय असतात. ते त्याचा द्वेष करतात. आणि हे वास्तव आहे, कारण हे कठोर काम आहे. हे कठोर काम आहे, हे परिवर्तनाचं काम आहे. ज्याला परिवर्तन पाहिजे असतं, ज्याला बदलायचं असतं, ज्याला पुढे जायचं असतं, त्याला पुढे जाण्याचा अर्थ मुक्त होत होत पुढे जाणं आहे. आणि तो कुठं अडकून पडत नाही. म्हणजे त्याला कशाची इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे असंच पाहिजे तसं पाहिजे, तो कोणत्याच कोणत्या सिस्टम मध्ये अडकून पडत नाही, आणि ते कोणत्या इवन धम्मामध्ये पण अडकून पडत नाही. जसं आपण म्हटलो की बुद्धांनी धम्माला, धम्म म्हणजे हे जे आतमध्ये जाणवतंय तेही सोडावं लागतं परत, कारण मुक्ती सोडण्यातच आहे. पण ती सोडण्याच्या आधी त्याला ते पाहावं लागतं, म्हणजे त्याच्यात जावं लागतं आणि जाऊन सोडावं लागतं. असं ते पुढचं काम आहे. पण अं, अं, काय काय म्हणतो आपण, तर ते 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 काम जे लोक करतात ते ते सत मार्गावर आहे, म्हणजे सत मार्गावर आहेत, योग्य मार्गावर आहेत, वास्तवाच्या मार्गावर आहेत, तर ते सत्पुरुष आहेत. कारण ती चांगली माणसं चांगल्या मार्गावर आहेत, मुक्तीच्या मार्गावर, ते सत्पुरुष आहेत. तर मग हे जे लोक हे सांगतात, उपदेश करतात, आणि त्याचं अनुशासन सांगतात, आणि असभ्य गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून, कुकर्मापासून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, तर मग ही गोष्ट जे त्या मार्गावर आहेत त्या सत्पुरुषांना आवडते. पण जे त्या मार्गावर नाहीत ते त्यांचा द्वेष करतात. ते त्यांना ते अप्रिय असतात. म्हणून बुद्धांचा द्वेष करणारे पण खूप लोक आहेत, कारण ते मुक्ती सांगतात. आणि ज्यांना बंधन पाहिजे, ज्यांना पारतंत्र्य पाहिजे, ज्यांना गुलामी पाहिजे, ज्यांना गुलामी लादायची, ज्यांना
अधिकार गाजवायचा आहे, ज्यांना वर्चस्व पाहिजे, ज्यांना मोठेपण पाहिजे, अशा लोकांना बुद्ध आवडत नाहीत. बाबासाहेब आवडत नाहीत. कारण बाबासाहेब स्वातंत्र्य सांगतात, लोकांना पारतंत्र्य आवडतं. बाबासाहेब समता सांगतात, लोकांना विषमता आवडते. बाबासाहेब बंधुत्व सांगतात, लोकांना अं, अं, उच्च नीचता आवडते. बाबासाहेब न्याय सांगतात, लोकांना अन्याय करायला आवडतो. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत, हे बाबासाहेबांचा द्वेष करणार, बुद्धांचा द्वेष करणार. तो त्यांचा दोष नाही, ते त्यांचं चित्तच तसं आहे. कारण त्यांना जगण्याचं भान नाही, त्यांना स्वतःचं भान नाही. तर ही गाथा अशा अर्थाची दिसते. त्याच्यामुळे ते आपापच त्याचा अर्थ लक्षात येतो आपण इतकी चर्चा केल्यानंतर. त्यामुळे अधिक सांगण्याची गरज नाही. स्वतः चिंतन करा आणि आणखीन खोलातला अर्थ स्वतःच आपण शोधून काढायचा आहे. मी या ठिकाणी थांबतो माझ्यापुरतं. थोडंसं आपण किरण कांबळेंना विनंती करू की त्यांनी ती जी ऊर्जेचं मी सांगितलं प्राणिक हिलिंगचं, तर थोडक्यात सांगा काय काय प्रोसेस आहे ती, काय प्रक्रिया आहे. कारण मी ते वेदनानुसती सांगता सांगता मी ते ऊर्जेबद्दल बोललो. मला म्हणजे प्राणिक हिलिंग सांगायची नव्हती, पण ते ओघानं आलं ते. आणि रेकी हा एक प्रकार आहे. मग कारण थेरपीबद्दल पण बोलत होतो मी. असं बोलता बोलता तो याचा उल्लेख आलाय, ऊर्जेचा उल्लेख आला आणि म्हणून तुमचा संदर्भ निघाला. तर थोडक्यात सांगा ही काय प्रक्रिया आहे. जेवण सर. जैविक. जेवण सगळ्यांना. मी सर सारी लेट जॉईन झालो. हा हा. पुण्यालाच रात्री 3:45ला पोहोचलो होतो मी. अच्छा. त्यामुळे मला जाग नाही आली. आता तुम्ही पुण्यात आणि पुण्यात आहात का आता? हा सर, शनिवार आहे ना, मी पुण्यात आलो आणि घरामध्ये रेंज येत नाही ना, थोडं म्हणून बाहेर आलो. ओके 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 ओके. तर चा- प्राणिक हिलिंग ही अ, प्राणवायू, सृष्टीमध्ये आढळणारा जो प्राणवायू आहे, प्राणशक्ती म्हणतात, त्याच्याद्वारे शरीराच्या व्याधींचा उपचार करण्याची पद्धत आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर जिकडे सगळीकडे जसा प्राणवायू फैललेला आहे, तर त्याचा उपयोग कसा करायचा आणि तो आपल्या माध्यमातून शारीरिक व्याधी दुरुस्त करण्यासाठी त्याचा यूज करण्याची टेक्निक शिकवलेली क्लासेसमध्ये. त्याला प्राणिक हिलिंग म्हणतो. तर याचे संस्थापक ग्रँडमास्टर चॉकॉक्सू आहेत, फिलिपाईन्सचे. आणि त्यांचे गुरु बुद्ध पद्मसंभवा. त्यांच्या प्रत्येक पुस्तकांवरती बुद्ध पद्मसंभवा म्हणजे गौतम बुद्धाच्या नंतरच्या कुठल्या काळातले, म्हणजे ते साधारणतः 400-500 वर्षानंतर त्यांचा उदय आहे असं म्हणतात लिटरेचर प्रमाणे. तर हे महायान नाही, तर हे तंत्रयान बुद्धिझम मध्ये मोडतं असं त्यांचं सांगणं आहे की तंत्रयान वज्रयान बुद्धिझम मध्ये हा भाग आहे, जिथं प्राणशक्तीचा उपयोग करून मानव जीवन दुःख कसं कमी होईल आणि मग शारीरिक दृष्ट्या आपण कसं निर्वाणाच्या किंवा मोक्षाच्या मार्गावर कसं जाऊ शकतो. त्यामुळे शारीरिक पहिले फिट ठेवणं गरजेचं आहे. तर ते कसं फिट ठेवता येईल व त्याच्यात तांत्रिक बाबी दिलेल्या आहेत. शरीर, त्याचे अवयव, चक्रास कसे क्लीन होतात व त्याचे फंक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टीची त्याच्यात माहिती आहे आणि त्याच्यात प्रॅक्टिकल पद्धती दिलेल्या. हा. ओके ओके. त्यातली ती प्राथमिक गोष्ट मी थोडीशी सांगितली लोकांना आणि प्रॅक्टिकली करून पण घेतली. काहींना तो अनुभव जागेवर आलेला पण असेल किंवा नसेल, पण पण ते मी सांगितली. पण मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, किरण कांबळे सरांना. ही आता ही आणि सगळ्यांनाच मी ही गोष्ट लक्षात आणून देतो. ह्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी किंवा ती योग्यच आहे असं सांगण्यासाठी आपल्याला हे मी हा विषय पुढे नाही आणला, हे लक्षात घ्या. त्याचं कारण दुसरं आहे. त्याचं कारण आणि त्याला धरूनच मी एक प्रश्न थोडासा किरण कांबळे सरांना विचारतो
चॉक ऑक्सुई जे चे संस्थापक आहेत किंवा ज्यांनी हे तंत्र पुढं आणलं प्राणी किलिंगचं, त्या ते मला वाटतं लवकरच गेले ते. नाही सर, लवकर केले नाही कारण त्यांचं, म्हणजे किती वय. वयाच्या 55 काही अशा ह्याच्यातच ते गेले. किती वय होतं त्या? हा, गेले तेवढं सर, एक्झॅक्ट मला माहिती हा, तर ते मी असं ऐकलं, ते यांच्याकडूनच ऐकलं, पुण्याचे ते कोण होते ते. आहे. असं म्हणजे तो मुद्दा तो नाही. तर कसं आहे की याची मी आता इथं उपस्थित लोकांना मी त्याचं थोडंसं जे मी प्रॅक्टिकल त्यांना की ऊर्जेचं हे अनुभव घ्यायला सांगितला, तर कधी ते एखाद्याला अशी प्रेरणा मिळू शकते की आपण हे करून पाहावं. आणि मी लोकांना थोडासा सावधानतेचा इशारा दिला की पूर्ण माहिती असल्याशिवाय ते करू नये. कारण धोकादायक पण आहे थोडंसं. कारण ते तो माझा पण अनुभव आहे. मी पण ते करत असताना मला स्वतःला थकवा यायचा मधून मधून. ऊर्जा पण मिळायची, पण थकवा पण यायचा. म्हणजे ऊर्जा देणं आणि ऊर्जा घेणं आणि ते बॅलन्स ते साधत नाही. आणि जॉकॉक्सी जे गेले म्हणतात, तर ते फार मोठ्या मॉबवर ते उपचार करायचे वगैरे असं काही झाल्यामुळे ते इम्बॅलन्स झालं की काय, आणि म्हणून ते लवकर गेले की काय. कारण नाही आता नाही सर, तसं काही माझं मत आहे, हा तसं काही नाहीये सर. हा हा किंवा ज्यांनी तुम्हाला कोणी सांगितलं तो त्याच्यातला किती तज्ञ आहे, किंवा त्याला तेवढं कळतं की ते हा पण भाग आहे. ते शिकवणारे होते, टीचर होते ते. पण जाऊ दे, मला ते नाही मला ते नाही म्हणायचं. तो स्वतःचा हा, अनुभव म्हणून पण मी बोलतो थोडासा. बरं सर. तर त्यांचा त्यांचा असेल तो अनुभव, पण ते कारण ती ऊर्जेचं जर व्यवस्थापन त्यांना त्यांच्यामध्ये जर जमत होतं, तर मग इतक्या लवकर त्यांचं जाणं, आणि ते खटकलं ते काही लोकांना ते. हे मी चर्चा ऐकली त्याला. मी पुण्यामध्ये ते शिकतही होतो नाही बऱ्याचदा. आराटिक पर्यंत मी गेलो त्या ह्याच्यात. त्याची सर्टिफिकेट पण आहेत माझ्याकडे. तर त्यांचं लवकर जाणं हे लोकांना पण थोडंसं हे वाटलं. म्हणून आता आता याच्यामध्ये बुद्धांचा पण उल्लेख तुम्ही सांगितला, वज्रयान संप्रदायातला वगैरे. आता बुद्धांनी जी एक गोष्ट जी लक्षात आणून दिलेली आहे का, धम्म हा सर्पासारखा पण आहे. धम्म म्हणजे आता जागृती. कारण जागृतीमुळेच हे हिलिंग जाणवतं, नाही का. हे काय म्हणतात, ही ऊर्जा जाणवते. तर धर्माला अलगदुपम सुत्तामध्ये सर्पाची पण उपमा दिलेली आहे. सर्प जर व्यवस्थित पकडला तर तो हातात येतो, आणि तो जर उलटा पकडायचा प्रयत्न केला तर तोच आपल्या दंशाचं म्हणजे मृत्यूचं कारण होतो. तर ते फार तसं म्हणजे अं, काय म्हणतात की सम्यक दृष्टी जी आहे ना, समज, योग्य समज, ही फार महत्वाची दिसते. आणि अर्हत होणाऱ्या, ज्यांचं अर्हतपद जवळ आलंय, स्वतःपन्न होऊन गेलेत, सकृदागामी होऊन गेलेत, अनागामी होऊन गेलेत, आणि अर्हतपद जवळ आलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे की जोपर्यंत ते जे प्राप्त होतं ते तुम्हाला सोडता येत नाही, तोपर्यंत ते धोक्याचं आहे. कारण सोडता येणं फार महत्वाचं आहे. अनासक्ती, मुक्ती म्हणजे सोडणं आहे. आणि ज्याला ते सोडता येत नाही, त्याला ते म्हणतात की ते त्याला अजून समजलं नाही, अर्हतपदाच्या जवळ आलाय तो. असा पहिलं जे मूल पर्याय सुत्त आहे, त्यातला अर्थ असा निघतो का तो अजून शिकतोय म्हणे. जवळ आलाय तो, पण शिकतोय. पण तिथं कसा काय माणूस अडकू शकतो? तर त्याचं कारण एकच दिसतंय की जे जे काही समजत जातं, प्राप्ती होत जाते, त्याच्यात त्याच्यात माणूस मी माझं, मला मला मिळालं आणि मी मोठा आहे, या इगोमध्ये, अहंकारामध्ये तो अडकतो, आणि तो तिथे ब्लॉक होऊन जातो. आणि मग त्यात कर्मकांडात तो अडकतो.
आणि स्तुतीमध्ये अडकतो. मग ती गाथा जी आलेली आहे बालवग्गातली, का तो सत्काराची इच्छा करतो, काही पूज्य बनण्याची इच्छा करतो, लोकांनी माझं मानावं, लोकांनी माझं ऐकावं, मी जे काही सांगतो करायला ते करावं, जे करू नका हे सांगतो ते करू नये, माझंच ऐकावं. तर ही बाल मानसिकता जी आहे ही धोक्याची असते, ही त्याच्यासाठीच कारणीभूत असते. आणि असं म्हटलेलं आहे, त्याची प्रज्ञा त्यालाच नष्ट करते, बालाला. तर हे हे सगळं सांगण्याचा मतितार्थ असा आहे, कारण आता आपण लोकांच्या समोर ही सगळी चर्चा करतोय आणि याचं रेकॉर्डिंग होतंय. आणि सांगण्याचा मतितार्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीचं म्हणजे योग्य ज्ञान, सम्यक दृष्टी मिळाल्याशिवाय ती गोष्ट आपण मान्यही करू नये, स्वीकारू नये आणि त्याची प्रॅक्टिस पण करू नये. म्हणून धम्म हा आधी समजून घेण्याचाच मुद्दा आहे. तराफा आहे, नाव आहे. नाव ही इकडून तिकडे जाण्यासाठी आहे, दुःखापासून दुःख मुक्तीकडे जाण्यासाठी आहे. आणि नाव ही फक्त प्रवासासाठी आहे. नावेत आपण बसलो पण त्याच्यातून उतरता येत नसेल तर नाव ही प्रवाहातली आहे, आणि प्रवाह कुठे जाईल त्याची काही गॅरंटी नाही. म्हणून धम्माला ती थोडी सर्पाची पण उपमा दिलेली आहे अलगदुपम सुत्तामध्ये, आणि नावेची पण उपमा दिलेली आहे. नाव ही सोडावी लागते. म्हणजे धम्म शिकून म्हणजे जणू काय कायेच्या आधारेच कायेत उतरून कायेला समजून घेऊन, जाणीवा चित्त मनोधम्मांना समजून घेऊन तिथल्या तिथेच आपल्याला ती विमुक्ती प्राप्त करायची असते, निर्वाण प्राप्त करायचे असतं आणि ते सोडायचं असते. आता सोडायचा अर्थ असतं, याचा अर्थ काय की तुम्ही इतरांना द्या आता. कारण जो धरून ठेवतो तो इतरांना देऊ शकतो, तो दान नाही करू शकत, त्यात धम्मदान नाही करू शकत. आणि अर्धवट धम्मदान केलं, धरून धरून पण धम्मदान करायचा प्रयत्न केला तर तेही पूर्ण पोहोचत नाही. ते धम्मदान नसतं, त्याच्यामध्ये पण तो इगो असतो, मी असतो. असं असं काहीच ते दिसतंय. थोडस मी दुसऱ्या पातळीवर येऊन थोडस मी ही धम्मचर्चा करतोय. पण आता हा ओघानं विषय निघाला म्हणून, आणि त्याला आधार आहे, त्याला सुत्तांमध्ये आधार आहे, आणि तो अनुभवाचा पण भाग आहे. आणि ते आपण आजूबाजूला पाहतो पण, आजूबाजूला आपण असे लोक पाहतो की जे गुरु म्हणून, संत म्हणून उच्च पातळीवर गेलेले दिसतात, पण त्यांचा शेवट वाईट झालेला आहे. म्हणजे काही गुरूंनी अगदी स्वतःला संपवलेलं पण आहे. काही असे गुन्हे करून बसलेत का त्याची सजा पण भोगतायत. तर धर्म, धम्म हा योग्य पद्धतीने समजून घेतला आणि आचरण केलं तरच तो फायदेशीर आहे, नाहीतर मग तो घातक आहे. म्हणून सती, जागृती, भान त्याच्यासाठी आहे. ते सतीच आपल्याला दाखवते योग्य काय अयोग्य काय, जागृतीच आपल्याला सांगते योग्य काय अयोग्य काय. असं हे दिसतंय. निसर्ग आहे हे, निसर्गानेच असं विचित्र विचित्र गोष्टी जणू काय निसर्गाने अशा दिलेल्या आहेत आणि आपण त्याचा भाग आहोत, कारण आपण निसर्गच आहोत. धर्म म्हणजे आपणच आहोत, धम्म म्हणजे आपणच आहोत, निसर्ग म्हणजे आपणच आहोत. आणि निसर्गाला नैसर्गिक पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे, तरच निसर्गातूनच नैसर्गिक सुटका होऊ शकते. सुटका म्हणजे दुःखमुक्ती आहे. कुठे जायचं नाही आणि काही नाही, तिथंच आहे, ते जागेवरच आहे. काही सोडणं नाही आणि काही धरणं नाही, असं दिसतंय ते. असो.
खूप शब्द आता वाढायला लागले. मी इथं थांबतो.